लाखनवाडा येथे वाहकाला केली मारहाण. एसटी कर्मचारी संघटनेमध्ये तीव्र नाराजी. खामगाव तालुक्यातील लाखनवाडा बुद्रुक येथे मुक्कामासाठी असलेल्या बसच्या वाहकाला 14 मे रोजी सकाळी गावातील एका व्यक्तीने मारहाण केल्याची घटना घडली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. एसटी कर्मचारी संघटनांमध्ये या घटनेच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे. चालक वाहकांना मारण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने या संदर्भात प्रशासनाने ठोस भूमिका घेऊन अशा घटना थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली आहे. एसटी महामंडळाचे वाहक मोहम्मद रियाज मोहम्मद अयाज वय 50 वर्ष व चालक सुमित इंगळे हे बस क्रमांक MH40 N8290 घेऊन लाखनवाडा बुद्रुक येथे रात्री मुक्कामी गेले होते. सकाळी वाहक मोहम्मद रियाज यांना गावातील दादाराव नाना मार्कंड याने लोखंडी पाईपने मारहाण केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खामगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या संदर्भामध्ये त्यांनी हिवरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीमध्ये पोलिसांनी आरोपी विरोधात भादवी कलम 324, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती खामगाव एसटी आगारात पसरताच एसटी चालक वाहक कर्मचारी सर्व संघटना एकत्र आल्या. त्यांनी या घटनेसंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करीत या घटनेबाबत आगार प्रमुख यांच्यासोबत चर्चा केली. तसेच या घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लाखनवाडा येथे मुक्कामासाठी कर्मचाऱ्यांसाठी कायमस्वरूपी चांगली व्यवस्था करावी, सुरक्षा मिळावी, तसेच लाखनवाडा येथे मुक्कामी बसू नये या संदर्भात संघटनेचे अध्यक्ष शिवाजी आनंदे व इतर संघटनांच्या प्रमुखांनी आगार प्रमुखासोबत चर्चा केली. दररोज लाखनवाडा येथे 3 बस रात्री मुक्कामी जात असल्याने येथे जाणाऱ्या चालक वाहक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.